गावात क्रिकेटप्रेमींना आनंदाची बातमी। टिळक चौक प्रीमियर लीगचे आयोजन। याबाबत सविस्तर वृत्त असे की टिळक चौक क्रिकेट क्लब आयोजित टिळक चौक प्रीमियर लीग TCPL स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 26 मे ते 1 जून 2025 या कालावधीत कोपर गावात क्रिकेट थरारक उत्सव पाहावयास मिळणार आहे। यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। 15 मे रोजी खेळाडूंचा लिलाव शहरातील आनंद भवन येथे पार पडला। या प्रसंगी माजी नगरसेवक अशोक लकारे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक बबलू वाणी, पप्पू पडियार, माजी नगरसेवक रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष विनोद राक्षे, माजी नगरसेवक संजय जगदाळे, शहराध्यक्ष वैभव आढाव, माजी शहराध्यक्ष DR काले, बाप्पू पवार, सुभाष परदेशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। या वर्षी हे चौथे पर्व असून प्रत्येक संघात एक आयकॉन, 2 आयडॉल खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे। या स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले आहे। शहरातील KVP शाळेचे मैदान या ठिकाणी हे सामने प्रेक्षकांना पाहावयास मिळणार असून या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक अशोक लकारे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश लकारे, राजेंद्र मेहरे, सचिन लकारे, सिद्धार्थ लकारे, रोहन लकारे, ईश्वर लकारे, स्वराज लकारे, कन्हैया गंगुले, कुणाल गंगुले, आकाश लकारे, हरिहर जाधव, जीतू पंजाबी, सोमनाथ लकारे, कुटेसर, माळीसर, प्रवीण मुंगसे, विशाल नजन, निखिल कदम, विशाल खरात आदी टिळक चौक क्रिकेट क्लबचे सर्व सभासद मेहनत घेत आहे। परागी संधान साहेब तसेच आमचे सर्व सहकारी नगरसेवक आणि येथे जमलेले सर्व आपल्या प्रीमियर लीग साठी जमलेले सर्व संघ मालक, सर्व खेळाडू यांना प्रथमतः मी शुभेच्छा देतो। त्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात या आपल्या प्रीमियर लीगला प्रतिसाद दिला। त्या सर्व खेळाडूंचे आणि संघ मालकांचे मी आभार मानतो। आजच्या या प्रीमियर लीगचं चौथं पर्व आहे। या पर्वामध्ये आपण सर्व एक भाया कोले या नावाने चषक आपण भरवतो। या चषकामध्ये सर्व शिस्तबद्ध पद्धतीने सर्व खेळाडूंनी सहभाग घेऊन आपल्या कोपरगावकरांना चांगल्या प्रकारचा एक खेळ दाखवून एक शिस्तबद्ध या प्रीमियर लीग हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने अवलंबतो। तर आपण सर्वांनी असंच यापुढे सहकार्य करावे आणि आताची जी आहे ही स्पर्धा चांगल्या प्रकारे यशस्वी करावी अशी मी सर्व खेळाडूंना विनंती करतो। आणि या खेळाडूंमध्ये आता आपण पहिले कोपरगाव तालुक्यातील सर्व प्लेयर होते साहेब, पण आता आपण 3 ऑप्शन उमेदवार हे बाहेरचे घेण्याचे सर्व संघ मालकांना अधिकार दिलेला आहे। तर त्यांनी त्या पद्धतीने म्हणजे आता वेगळ्या पद्धतीने या टायमाचं जे चौथं पर्व आहे हे वेगळ्या पद्धतीने आणि मोठ्या याच्यामध्ये सर्व खेळाडू म्हणजे बाहेरचे खेळाडू बाहेर कसे खेळतात हे आपल्या कोपरगावकरांना आता दिसणार आहे। तर सर्वांनी याचा चांगला आनंद घ्यावा, चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे। सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य करावे ही मी सर्व खेळाडूंना आणि आमच्या या कार्यक्रमासाठी आलेले सर्व पत्रकार बंधू असतील, सर्व खेळाडू असतील, संघ मालक असतील, आमचे सर्व सहकारी नगरसेवक, तसेच आताच भारतीय जनता पार्टीची जी नवनियुक्त जे आमचे बालाजी आढाव यांची आत्ताच निवड झाली, त्यांचाही सत्कार करण्यात आलेला आहे। या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।